धनगर समाजाचे नेते विश्वास देवकाते यांना विधान परिषदेवर संधी द्यावी यासाठी काल धनगर समाजातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्या बरोबर विश्वास देवकाते आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल धनगर समाजातील लोकांनी तुम्हाला संधी द्यावी असे निवेदन दिले, काय भावना? माझ्या भावना काय, माझ्याही भावना आहेत ना। मला सुद्धा डायरेक्ट आता राज्यपाल नियुक्त ज्या आमदार 12 जागा आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे दादांनी संधी द्यावी अशा पद्धतीच्या माझ्या भावना आहेत। आणि सर्व समाजातल्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजातले माझे कार्यकर्ते आणि माझा असंख्य मित्र परिवार सर्वांनी त्या पद्धतीने विनंती केलेली आहे। त्यांच्या भावना आहेत आणि त्याचा विचार आदरणीय दादांनी आणि राष्ट्रवादी पक्षाचे, आता दादा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यामुळे आता त्यांना कोणाला विचारायची गरज नाही। आता फक्त तो विषय आहे की 3 पक्षाचा सरकार आहे, म्हणजे शिवसेना, भारतीय जनता पार्टी समेत राष्ट्रवादी असे 3 जणात आहेत। त्या तिघांनी एकत्र बसून त्या पद्धतीने आम्ही चर्चा करू असे दादा म्हटले। तर दादा आमच्या पक्षाचे सर्वस्वी आहेत। दादांनी आजपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं माझी मागणी, महाराष्ट्राची मागणी, माझ्या समाजाची मागणी, माझ्या मित्र परिवाराची मागणी काही चुकीची असं मला वाटत नाही। कारण प्रत्येकाला दादांना जर वाटत असेल की एखाद्या वेळेस दादांना वाटतं मुख्यमंत्री व्हावं, एखाद्या आमदारला वाटतं मी कधी मंत्री होईल, एखाद्या सभापतीला वाटतं मी कधी जिल्हा परिषदला अध्यक्ष होईल, एखाद्या ग्रामपंचायतच्या सदस्याला वाटतं मी सरपंच कधी होईल, त्या पद्धतीने माझी मागणी, माझी इच्छा आहे ना। आणि समाजाची इच्छा आहे की बाबा गोरगरिबांची सुटकी मुटकी छोटी मोठी कामं अशी काय सरकार दरबारी पडलेले आहेत, तहसीलदार असतील, प्रांत असतील, त्या ठिकाणी आपल्या मागण्या मांडण्यासाठी आपला स्वतःच्या घरचा प्रतिनिधी असावा। दादांना महाराष्ट्रभर फिरायचं असतं। दादा उद्याचे भावी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावर भार न टाकता इथली कामं छोटी मोठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी करावं अशी समाजाची इच्छा आहे, माझ्या मित्रांची इच्छा आहे। त्यामुळे काल सर्व थरातील, सर्व जाती धर्मातील आणि समाजातील बांधव माझ्यासाठी एकवटले होते आणि त्यांनी दादांना मागणी केलेली आणि दादा सुद्धा 100% म्हणजे कार्यकर्त्याचा लाड आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहेत। त्यामुळे माझी समाजाची आणि माझी जी मागणी ती 100% मान्य होईल याची मला खात्री आहे। अजित पवार ही मागणी पूर्ण करतील असं वाटतं तुम्हाला? काल काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलं? काल त्यांनी सांगितलं आमचं हे 3 पक्षाचं सरकार आहे। आता मी 100% राज्यपालांबरोबर म्हणजे या 3 जणांबरोबर चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून योग्य तो निर्णय राज्यपालांना तशा पद्धतीची आम्ही विनंती करू असे बोललेले आहेत। इथून पुढची दिशा काय असेल? माझी दिशा म्हणजे काय, समाजात आता समाजाची चर्चा चाललेली, समाज एकवटलेला आहे। तुम्ही तर बघता मराठा समाज एकवटलेला आहे, त्याच्या पद्धतीने ओबीसी समाजाचा एकवटलेला आहे, त्या पद्धतीने धनगर समाज एकवटतोय आणि एकवटलेला आहे। त्यांनी जो निर्णय घेतील त्या पद्धतीने आपण त्यांच्याबरोबर चालणं पाहिजे। समाजातला मी घटक आहे आणि समाजाची मागणी जरी चांगली असेल तर त्याला साथ देणं, त्यांना दिशा देणं, काम करणं माझं काम आहे। त्या पद्धतीने मी त्यांना सहकार्य करतो। राष्ट्रवादी पक्ष कसा वाढवायचा, कशा पद्धतीने दादांना मोठं करायचं, राज्यात आपले राष्ट्रवादीचे शीट कसे जास्त येतील त्याकडे अधिक लक्ष समाजाकडे द्यायचं, अशा पद्धतीचीच दिशा राहील। दुसरी दिशा काय राहणार आहे? दादांचा कार्यकर्ता म्हणून कायमस्वरूपी तशाच पद्धतीचं काम आजपर्यंत करत आलंय, फक्त आता वेग वाढेल आणि वाढवायची गरज आहे असं मला वाटतं। तर हे होते विश्वास देवकाते, मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।